बिल्ला हेच एक कोण हेच करे या दोघांना जिल्ह्याची वाट लावली, सगळ्या कार्यकर्त्याची वाट सुद्धा या दोघांनाच लावली। आता हे दोघच भांडू राहिले, यांच्याकडे कोणीच नाही राहिले, हे दोघच राहणारे, वर सुद्धा दोघच राहणारे बापलेक कोणते आदित्य ठाकरे आणि उद्धव साहेब। तुम्ही रोज पहा शिवसेनेकडे एकनाथ शिंदे साहेबाकडे रोज ओघ चालू आहे। अहो मला तर इतके फोन येते, आम्हाला वेळ घेऊन द्या, आम्हाला प्रवेश करायचा शहरातले जिल्ह्यातले, आणि तुम्हाला दिसेल महानगरपालिका येऊस्तर यांच्यासोबत कोणी वाट कोणी लावली जिल्ह्याची। जर यांनी चांगलं काम केलं असतं तर हे निवडून आले नसते का खासदार केला, जर यांनी चांगलं काम केलं असतं तर एखादा आमदार आला नसता का। मस्त अफवा केल्या, खोके बोके, मस्त नको त्या त्यांनी चर्चा केल्या, नको त्या अफवा केल्या। अहो मला सांगा, बापूला 30,000 मतांनी निवडून दिले। हा बोरणारे सर असन, संजना ते असन, सगळे निवडून आले ना आपले। जायस्वाल साहेब असतील, कोण पडलं आपलं मला सांगा ना, सत्तार शेठ असन, शिरसाट असन, सगळे निवडून आले। यांचं काय चाललं, युतीचे सगळे आमदार निवडून आले। अंबादास हा फक्त कागदोपत्री उद्धव साहेबाला फक्त दाखवत राहतो, हे असं चालू आहे तसं चालू आहे, बाकी खाली काही नाही। खाली सगळं तुम्हाला सांगतो, जनता ही आपल्यासोबत आहे। जो इमानीतबारे काम करीन जनता त्याच्यासोबत राहते। अंबादासना 6 वर्ष विरोधी आपलं 6 वर्ष आमदार राहिला, त्यातले 3-3.5 वर्ष आता तो विरोधी पक्ष नेता राहिला। त्यांना सांगा मी हे काम केलं, मी तरी काम सांगू शकतो, मी पालकमंत्री होतो, कॅबिनेट मंत्री होतो, मी कामं सांगू शकतो, मी हे काम केलं, मी ते काम केलं। कॅबिनेट मंत्री असताना प्रत्येक गावात माझं काम आहे, पालकमंत्री असताना शहरात सुद्धा काम केले, ग्रामीण भागात काम केलं। तसं अंबादास सांगू शकत नाही। अंबादास सत्तेत बी राहिलेला आहे। उद्धव साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यांना काय काम केलं, त्यांना किती मिटिंगा घेतल्या, किती पाणी पुरवठ्यासाठी काम केलं। आता योजना, मग याला आंदोलनच करायचं होतं तर 2 वर्षापूर्वी करायचं असतं, 1.5 वर्षापूर्वी करायचं असतं, पण आता मग ते पाणी भेटणार आहे। मग आता आम्ही आंदोलन केलं, आदित्य ठाकरे आले म्हणून तुम्हाला पाणी मिळालं, हे आता जनतेला सगळ्याला कळतं काय। म्हणून मला सांगायचं, हे खैरे साहेबांना यांच्यावर लक्ष द्यायचं नाही। खैरे साहेबाला कोणी विचारित नाही, ह्या खैरे साहेबाचं म्हणतो माझं कोणी ऐकत नाही, मला कोणी विचारित नाही, माझं कोणी ऐकत नाही। मग या खैरे साहेबाला काय महत्त्व द्यायचं काय, कोण खैरे, या खैरेला कोण विचारतं, खैरेला कोणी विचारित नाही। खैरेनं आता जनतेनं तुम्हाला फार डोक्यात घेतलं, यानं आता नातू सांभाळा, घरी राहा, सुखानं बसा, जरा घरी बसून जरा सगळ्या लोकांचा आनंद बघावा जरा थोडाफार सुद्धा त्यांनी स्पष्ट केले। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।